सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये रमेश आणि त्याच्या बरोबर महेंद्र मात्र आपण पाहतोय महेंद्र आणि रमेश ही सलामीची जोडी कसई शेतकडून मात्र ही सलामीची जोडी आपण पाहतोय तर रानसे टीम कडून मात्र टॉस केल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज रोहित हा देखील पहिला फटका आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट ने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत इथे मात्र एकच सिंगल श्री गणेश मात्र केला जातोय एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकाने मात्र आपल्याला पाहायला मिळते महेंद्र आणि रमेश ही जोड सकली मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती रोहित ओव्हर क्रमांक 1 मध्ये हा देखील ऑन साइडला मोठा विकेट करायचा प्रयत्न पंचांकडे लावली अपील पाहायला मिळत आहेत पंचांकडे अक्षरशः पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता पंच तटस्थ उभं राहून सांगतायत की ही लेग बाईसची आलेली एक धाव एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 2 धावा धाव फलकावरती दोन धावा धाव फलकावरती आपण पाहतोय टीम कसई शेत मात्र टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंगसाठी सज्ज झाला आहे इतर देखील आपण पाहू शकाल लावल्या अपील पंचांकडे पिंच फिंगर अप करत असताना पाहत असताना आपण पाहतोय समोर यशांच्या अक्षरशः सापडला पहिली विकेट 2 धावसंख्येवरती कसई शेतला मात्र लागणारा पहिला आदरा नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये नरेश आपण पाहतोय इंडिया नंबर 3 वरती 1 डाऊनच्या पोझिशनला मात्र मैदानामध्ये दाखल केल्यात परंतु सफलता मिळाली आहे ती रोहित यांना 2 धावसंख्येवरती लागणारा पहिला आदरा टीम कसई शेतला आपण पाहतोय रणजी संघाने प्रथम टॉस जिंकला प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय हा देखील ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय गोलूच्या बैगाने चेंडू चाललाय 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहे शेवटच्या क्षणाला अडवणी देखील केली आहे आणि तिचं मात्र 2 धावा कंप्लीट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 या अंकावरती 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम कसं शेत आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मोठमोठे फटके खेचावे लागतील पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठमोठे फटके आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणं अपेक्षित असतं आणि ती धावसंख्या रोखण्यामध्ये माहिर मात्र ठरले ते रोहित हे गोलंदाज इथे देखील थोडासा बॅकफूट जाऊन बॅकफूट पंच आपल्याला पाहायला भेटला असता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे इथे देखील आला चेंडू निर्धाव ओव्हर क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आहे आणि अद्यापर्यंत 4 धावा धाव फलकावरती इथे देखील थोडंसं सफल झाले होते स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती परंतु लेग साईडच्या दिशेने जाणारा हा चेंडू आपण पाहतो आउटसाइडर लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू स्क्वेअर घोषित करतायत पंच जमिनीला समांतर हात केला त्यांनी आणि सांगितलं की हा चेंडू मात्र स्क्वेअर घोषित 5 धावा
धाव पुस्तकावरती. पाच धाबा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. इतर देखील थोडासा टेकऑफ पोच असताना थोडासा बांबूस देखील दिला. थोडासा अभय फ्रॉम द बॉडी षटक संपल्या. त्याच्यावर पंचांचा पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा लागला तर तब्बल बिन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धाबा धाव फलकावरती. विकेट क्रमांक 1 रमेश मात्र बाद झाले आणि त्याच्यानंतर महेंद्र आणि नरेश जोडू शकले मात्र मैदानामध्ये खेळती आहे. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपला पाहायला मिळालं डीजे ऑपरेटर अक्षयच्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज आकाश आपण पाहतो ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. गोलंदाज आकाश आपण पाहतोय. हा देखील थोडासा कट केला चेंडू आपण पाहतोय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू काढला आहे. आउटफील्ड दोघी देखील थोडीशी खराब बसला कारण चेंडू चालला दंदन करीत सोबतच्या क्षणाला चेंडू म्हणता अडवण्यामध्ये यश देखील मिळालं आहे. आणि ही ते पाहायला गेलं तर हा नाही ना म्हणता तब्बल यस पंच एकूण टोटल किती धावसंख्या 3 धावा ना. यस 3 धाबा धाव फलकावरती 3 धावसंख्येच्या मदतीने 8 धाबा धाव फलकावरती लागला जात आहे. टीम कसं शेत माता आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. ओव्हर क्रमांक 2 चा केला तर मैदानामध्ये चालू देखील झाला आहे आणि अद्यापर्यंत त्या 8 धाबा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती रानसई आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहतो बॅकपुढे जाऊन शेअर केला आहे. झेलची संधी झाली होती तयार परंतु थोडंसं क्षेत्रक्षक लांब देखील राहिले आहेत. भेट केला चेंडूची परंतु तिथे मात्र झेल झाली नाही आहे आणि ही ते मात्र एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 अंकावरती 9 धावा धाव फलकावर. इथे देखील गुडघे टेकून फटका सजवायचा होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ही त्या देखील आला चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडू संघटनेने धाव फलक स्थिरावलाय ते 9 या अंकावरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय बी शेप मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतात 4 धाबा चौकार. मानावं लागेल आता एक चांगली गाणी डीजे मास्टर कोडर पाशीलकर याच्या माध्यमातून. इथे देखील समोर चेंडू उडवलाय लॉंग ऑन क्लिअर करणारा
अक्षरशः फेकून देखील चेंडू दिला सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क. चेंडू शेतला दुसरा हादरा टीम कसं शेतला आपण पाहत आहे. ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय. 19 धावा फलकावरती 9.50च्या सरासरीने स्किंग रेटने प्रतिषटक धावसंख्या जमवायचं काम केलं. कसं शेत संघाने आपण पाहतोय 19 धावा फलकावरती. फुलटॉस चेंडू, परंतु या फुलटॉस चेंडूवरती आक्रमण स्वीकारला नाही आहे. एक टप्पा गिरी चेंडू अडवला देखील जातोय. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होतं आपण पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 21 या अंकावरती. धावा फलकावरती. हा देखील थोडासा बाउन्स देखील चेंडू होतोय. चेंडूमध्ये रक्षक गॅदर करत असताना आपण पाहतोय. इथे केलेला चेंडू निर्धाव, या निर्धाव चेंडू संघटनेने धाव फलक स्थिरावलं आहे. ते 21 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वरती. इथे देखील आपण पाहू शकाल पल्लू शॉट, परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि विकेट देखील जज केली आहे. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नरेश हा सुद्धा टिपा. हा देखील समोर ऑन साईडला अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल मध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 या अंकावरती. 22 धाव फलकावरती. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे.
आणि 22 धावा फलकावरती. कसं शेत आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली आणि अद्यापर्यंत थोडंसं बागपुटभर असताना हा देखील मोठा फटका बिगिट करायचा प्रयत्न झाला होता, परंतु बाटान बॉलचा संपर्क नाही आहे. इथं देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडू संगतीने 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल टीम ट्रान्सफर टीमकडून. हा देखील वेगवान चेंडू, अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता गोलंदाज अविनाश होणार आणि षटक क्रमांक 3 देखील संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या कसोशीच्या 22 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज असणारी टीम रानसई संघाला. तर निश्चितच आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल कसं येतील. तर आपण मायक्रोफोनवरती बदल देखील करूया. जॉईन करते होतील आमचे साथी समालोचक शिवमजी लोबी सर. मॅच इज ऑन, चेसिंग इज ऑन. 18 बॉल 23 ची गरज. पहिलाच बॉल करा फुलटॉस वसूल करत असताना नो +4 लॉंग लेग सीमा पार चाललाय बॉल. अंपायर डिसिजन. जमिनीला हात फिरवत असताना पंच. बॉल चाललाय सीमा पार चौकार. ऑन फीड बॉल. ऑन फीड बॉल योग्य रीतीने हातालाय. भन्नाट वेग होता या बॉल वरती. निघून गेला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्क वरती गोलंदाज.
इथे मात्र हातातून बॉल निसटला. हास्यास्पद वातावरण आहे. पंचांचा निर्णय. ऑफिशियल डेट बॉलचा इशारा. कॅथर करत असताना बॉल कदाचित रिलीज करत असताना निसटला बॉल. त्याच कारणास्तव पंच सांगत असताना इथून मात्र डेट बॉल. पंचांशी वाद घालू नका. पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावाच लागेल या स्पर्धेमध्ये. टिंकू लोभी टेक्निकल रूम मधून स्टार टेनिस वर्ल्डचे सर्व अकुडाप्याचा बॉल पडल्यानंतर समरीन डिलिव्हरी फ्लिपर टाईपनं विकेट किपरच्या हातामध्ये. अखूट टप्प्याचा बॉल होता परंतु नशिबाची साथ मिळेल नाही याचा बॅटरला आणि इथून फ्लिपर टाईपनं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावाच्या साह्याने धावसंख्या 5 या आकड्यावरती. गौरवची खूप मेहनत आहे या स्पर्धेमध्ये साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये. तो प्रत्येक माहिती योग्य रीतीने आमच्यापर्यंत दर्शवत असताना स्लॉट मध्ये वाड शॉट क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. प्रयत्न अपुरे पडतील. धडपडलाय परंतु बॉल निघून गेलाय सीमा पार. लॉंग ऑफ मध्ये येतोय हा दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉल मध्ये 5 धावांचा बोनस आणि तिथून या बॉल मध्ये आलेल्या 4 धावा. धावसंख्या 9 या आकड्यावरती. इथून वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढतीये. 10 धावा आहेत. रमेश भांडिलकर आपण कुठे असाल तर राकेश कवटे यांच्याशी संपर्क साधा. ते तुमची वाट बघतायत. इथे बॉल लीव केलाय फलंदाजानं. माहिती आहे लाईन खराब आहे. इथून वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 11 या अंकावरती. 23चं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये सामना सोपा करण्याचा प्रयत्न. रमेश भांडिलकर आपण कुठे असाल तर राकेश कवटे यांच्याशी संपर्क साधा. वाड शॉट. टायमिंग कमी पडला या बॉलवरती आणि इथून मात्र क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी. काऊ कॉर्नर झोन मध्ये आणि फेकी देखील सहज झाली आहे. इथे चुका होत आहेत फिल्डिंग मार्क वरती. रन मिळत आहेत इथून पूर्णपणे 2-2च्या मदतीने. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23चं लक्ष होतं. आता समीकरण तुम्ही स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहताय. 14 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. वाड शॉट. नो लुक शॉट. लॉंग लेग सीमा पार चाललाय बॉल. सौंदर्यात्मक नजरांना पाठवलाय बॉल सीमा पार. डॅश यूज. अप्रतिम चौकार. तेरा बॉल 6ची गरज. हुकचा फटका सीमा पार. विजयाचा षटकार. पहिल्याच बॉल मध्ये सामन्याला फिनिश करत असताना सामना जिंकला रानसई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक कसई शेत. प्लेयर ऑफ द मॅच वन साइड त्या सामना फिरवणार. 18 बॉल मध्ये